नमस्कार। या व्हिडिओमध्ये या घराचं 3D वॉकथ्रू विथ इंटेरियर सहित पाहायला मिळेल। आमचा हा जो प्रोजेक्ट आहे हा मुंबईच्या जवळपास एरियातीलच आहे। तर या व्हिडिओमध्ये हे घर बांधण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, त्याचबरोबर या घराचं जे स्क्वेअर फीटचा जो एरिया आहे तो किती आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला आमच्याकडून 2D किंवा 3D डिझाइन करून हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असे डिझाइनचे जे व्हिडिओ आहेत 3D डिझाइन वॉकथ्रू, तसेच घर बांधकाम चिऱ्यातील जे घर बांधकाम करत असताना आपण कसं बांधलं पाहिजे या रिलेटेडचे खूप व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत। सो चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर तुम्ही बघू शकता की एलिव्हेशनचं डिझाइनमध्ये रूपिंगचं वर्क आहे ते आम्ही जास्त यूज केलेलं आहे। स्विमिंग पूल सुद्धा आहे। तर चारी बाजूने घराच्या पूर्ण पाथवे वगैरे सोडलेले आहेत। पूर्ण गार्डनचं पण एक बेसिक प्लांटर बॉक्स वगैरे काम केलेलं आहे। तर या प्रोजेक्टचं कसं आहे की दोन्ही बाजूने व्ह्यू आहेत। म्हणजे आता जो फ्रंट व्ह्यू होता तो नॉर्थ साईडचा होता आणि आता जो तुम्ही बघत आहात हा वेस्ट साईडचा आहे। सो नॉर्थ आणि वेस्ट या दोन्ही बाजूने आपलं घर आहे ते छान दिसलं पाहिजे या कन्सेप्टनेच हे पूर्ण टोटली डिझाइन केलेलं आहे। आणि क्लायंट पण अगदी पूर्ण खुश आहे की हे डिझाइन बघून। तुम्ही बघू शकता की बॅक साईडला सुद्धा अगदी आपण गार्डनसाठी स्पेस सिटिंग लेआउट दिलेला आहे। कारण कसं आहे की हा प्लॉट जो आहे तो 12 गुंठेचा आहे। तर त्यामध्ये लोकेशन आम्ही बिल्डिंगचं मध्ये घेतलं, थोडं काही कंडिशन होत्या त्यानुसार आम्ही ते करावं लागलं आम्हाला। तर हा तुम्ही बघू शकता की गार्डनमध्ये बॅक साईडला सिटआउट एरिया दिलेला आहे आणि किचनमधूनच हे दिलेलं आहे। म्हणजे जेणेकरून समजा काही इव्हेंट वगैरे असतात तर ते किचनसुद्धा अटॅचमध्येच ते जवळपास मिळेल। वरती एक बाल्कनी पण दिलेली आहे त्या बेडरूममध्ये, त्या बेडरूममध्ये आपण जाणारच आहोत। हा आहे ईस्ट साईडचा व्ह्यू आहे, ही बॅक साईड आहे। ते तुम्ही बघू शकता की डक्ट दिलेला आहे, ते बाथरूमसाठी दिलेला आहे। तो जाळीदार वाटतोय तुम्हाला व्हाईट कलरमध्ये आणि जी जाळी वाटते ते, जेणेकरून पाइपिंग वगैरे हाईड पण होतील। तर या साईडला सुद्धा एक बाल्कनी एका बेडरूमला दिलेली आहे। तर हा असा फ्रंट साईडला एक पोर्च घेतलेला आहे। तर यामध्ये एक आर्चमध्ये वर्क केलेला आहे। तर हा असा आपला व्हरांडा आहे। हे समोर बघताय हे मेन डोअर असेल आणि हा असा आपला एल शेपमध्ये व्हरांडा। तर व्हरांड्यामध्ये सुद्धा सिटिंग अरेंजमेंट सुद्धा केलेली आहे बेसिकमध्ये। तर इथे तुम्ही फ्रेंच डोअर पण घेऊ शकता, सध्या आम्ही वुडनमध्ये दाखवलेलं आहे। तर हे असं इंटेरियर वर्क, इंटेरियरमध्ये पूर्ण आम्ही प्लेन, कारण क्लायंटचीच अशी रिक्वायरमेंट होती की त्यांना आतमध्ये चिऱ्याचं नको होतं, तर पूर्ण प्लॅस्टर करून वॉलपुट्टी प्लेन व्हाईट त्यांना असं मॉडर्न कन्सेप्टमध्ये पाहिजे होतं। सो त्या टाईपमध्येच आम्ही हे डिझाईन केलेलं आहे। हा असा डायनिंग स्पेस आहे, वास्तुशास्त्राप्रमाणे किचन। तर ग्राउंड फ्लोअरला सुद्धा आम्ही एक बेडरूम दिलेला आहे, जेणेकरून वयस्कर लोक असतात सो त्यांच्यासाठी ही मास्टर बेडरूम आहे। बाथरूमचं काय तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत नाही कारण व्हिडिओ जास्त मोठा होईल, सो त्यासाठी आपण एवढंच दाखवतोय। हा असा बाजूलाच आपण स्टेअरकेस आहे, स्टेअरकेसच्या आतमध्ये सुद्धा खाली एक बाथरूम आहे। तर इथे 2 बेडरूम आहेत आणि समोर टेरेस आहे। आता या बेडरूममध्ये आलो आपण, सेकंड बेडरूम आहे। तर इथे सुद्धा बाल्कनी वगैरे सुद्धा दिलेली आहे, इंटेरियर सुद्धा प्लेन आणि ही सुद्धा मास्टर बेडरूमच आहे। टोटली ज्या बेडरूम आहेत त्या मास्टर बेडरूम आहेत। यामध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहेत, फक्त तुम्हाला हे प्रेझेंट केले नाही। इथे राईट साईडलाच टॉयलेट बाथरूम आहे अटॅचमध्ये। आता ही समोर त्याच्यासमोर एक बेडरूम, जे आपण बाल्कनी तिथून बघत होतो बाहेरच्या साईडला, तर हीच ती बेडरूम आहे। याच बेडरूमला ही अशी बाल्कनी आहे। तसेच बाहेरच्या साईडला हा असा ओपन टेरेस, हा टेरेस जवळपास 500 स्क्वेअर फीटपर्यंत आहे।
तर या प्रोजेक्टचा जो बिल्टअप एरिया आहे तो 4500 स्क्वेअर फीट आहे. जर समजा आपण कमीत कमी अगदी 2000 रुपये पर स्क्वेअर फीट जरी कॉस्ट पकडली तर जवळपास याचं जे बजेट आहे हे 90 लाख रुपयेपर्यंत जाणार आहे. बरं, यामध्ये 90 लाख रुपयेमध्ये गार्डनचं वर्क प्लस स्विमिंग पूल, कंपाऊंड वॉल याचं बजेट आहे हे यामध्ये ॲड नाही. जर हे ॲड केलं तर या प्रोजेक्टचं जे बजेट आहे हे 1 करोडपेक्षा जास्त जाणार आहे. तर या प्रोजेक्टचे जे ऑन साईट जे काही काम केलेलं आहे म्हणजे आता जे चालू आहे त्याची व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे. सो त्यासाठी तुम्ही फक्त एकच काम करा, ते म्हणजे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर हा व्हिडिओ जर आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करायला पण तुम्ही विसरू नका, कारण तुम्ही बघताय की किती मेहनत घेऊन आपण तुमच्यासाठी हे प्लॅन एक्सप्लेन करत आहोत. याची वरती एक प्ले रूम दिलेली आहे, कारण त्यांची तशी रिक्वायरमेंट होती की वरती असं एक स्पेशस एक अगदी प्ले रूम पण असावी. सो त्यासाठी तशी एक डिझाईन केलेली आहे. तर हा जो व्ह्यू आहे हा आता तुम्ही मिस करू नका, म्हणजे या व्ह्यूमध्ये तुम्हाला बरंचसंच क्लिअर होऊन जाईल की प्रॉपर कसं डिझाईन आहे या अँगलमध्ये. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण कसं आहे की असे डिझाईन रिलेटेडचे खूप व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत. फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहेत आणि म्हणजे कसं आहे तुम्हाला डिझाईन बघितल्यानंतर तुमच्या एक कन्सेप्ट क्लिअर होतील. आता या बजेटचं तुमचं नसेल पण तुमच्या बजेटमध्ये तुम्ही यातील काही पॉईंट घेऊन तुमच्या बजेटमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. आणि बजेट असेल तर या पद्धतीनं किंवा याच्यापेक्षा सुद्धा चांगलं करू शकता.